नमस्कार. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा भाग जर मी शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायला जाऊ तर मोहित म्हणजे ट्राय करतो की कसं बसं आदोक्षसला असं भडकावं, डिमोटिवेट करावं, पण त्याचा फारसा काही उपयोग होताना दिसत नाही. आणि इकडे इंदूला ना सर्वत्र घरामध्ये तो त्या काळ्या गोळीचा वास यायला लागतो, पण बाकी कोणालाच येत नसतो. त्यामुळे घरामध्ये खूप तमाशे होणार आहेत, खूप भांडणं होणार आहेत आणि घराला अक्षरशः वाळवी लागली आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे मोहित म्हणत असतो, कसं आहे माहिती का, आता तुमची सत्ता आल्यामुळे मुलांची शाळा तर गेलीच आणि सगळं काही बरबादच झालं. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात, आदोक्षस कितीही प्रयत्न करेल पण मुलांच्या हिताची शाळा कधी बुडू देणार नाही. तेव्हा मोहितराव म्हणतात, अच्छा काका बोलले पुतण्यासाठी, बरोबर आहे, त्यांना मोटिवेट करायची तर खूप जास्त गरज आहे, पण जे काही चाललं आहे ना ते काही बरोबर नाही आहे. तुम्ही विचार करा ना, एवढे सगळे सरपंच येऊन गेले पण कोणाच्या काळामध्ये असं काहीच झालं नाही. आणि यावेळेलाच असं कसं काय झालं की कोणीतरी शाळेच्या जमिनीवरती कब्जा केला आहे. जी जमीन मिळवण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केले होते ती सगळी जमीन आता धुळीला मिळवण्या जमा झाली आहे. हे काही बरोबर नाही आहे. आता तुम्हीच विचार करा, तुमचं नेतृत्व चांगलं आहे की नाही, कारण की तुमच्या राज्यामध्ये तुमचं कोणी ऐकत सुद्धा नाही. मला तर असं वाटते आता विठुरायास तुमचं पाठराखण करेल आणि तेच तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून मार्ग दाखवू शकतात, कारण की या सगळ्या गुंडांशी लढणं झगडणं हे काही तुमच्या बसचं दिसत नाही. आता बघा तुमची शाळा होते की सगळे स्वप्न धुळीत मिळतात, कारण की वाटतंय तर तेच, पण आता आम्ही दर्शन घेऊन येतो आणि तुम्ही तर मोटिवेट राहा, कारण की तुम्हाला गावाचं कारभार सांभाळायचा आहे. इकडे व्यंको महाराज आदोक्षसला म्हणायला लागतात, आदोक्षस तू काळजी करू नको, तसंही आपल्यावरती जे काही संकट आले आहे ना त्यासाठी विठुराया नक्कीच तुला मार्ग दाखवेल. माझी खात्री आहे ते मुलांचं भविष्य असं बर्बाद होऊ देणार नाही, म्हणून तू स्ट्रॉंगली राहा, कारण की तेच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. पण आदोक्षसला थोडी काळजी वाटत असते. थोड्या वेळानंतर इकडे इंदू घरामध्ये इकडे तिकडे बघत असते. तिला विचित्र वास यायला लागलेला असतो की काहीतरी मेल्यासारखं आहे का, पण उंदीर मेल्यावर सुद्धा इतका घाण वास येत नाही जेवढा घाण वास आता येत आहे. नारायणी ताई इकडे तिच्या कामामध्ये असते. तेव्हा इंदू म्हणते, ताई तुला घरामध्ये असा घाणेरडा वास येतो का? तेव्हा ती म्हणते, नाही ग, असं काही मला तर होत नाही. तेव्हा ती म्हणते, म्हणजे तुला सर्दी झाली असेल त्याचमुळे तर तुला वास येत नाही. तेव्हा नारायणी म्हणते, काय सर्दी झाली, हे बघ ना फुलांचा वास तर मला येतो. तेव्हा ती म्हणते, मग असा कसा वास येतोय काकू, तुला काही वास येतो का? तेव्हा ते म्हणतात, नाही ग इंदू, मलाही काही वास येत नाही आहे, सगळं तर व्यवस्थित आहे. तेव्हा नारायणी ताई म्हणतात, तुझ्याच नाकामध्ये कोणता तरी वास बसला असेल आणि त्याचमुळे तुला असं सगळं वाटते. तेव्हा ती म्हणते, असा घाणेरडा वास आहे ना की ज्यामुळे माझं डोकं धरू शकतं, मला खरंच खूप विचित्र वास येत आहे. तेवढ्यात तिथे मोठ्या बाई येतात आणि म्हणतात, काय चाललं काय हे, सतत घरामध्ये काही ना काही सुरूच असतं का? तेवढ्यात इंदू म्हणायला लागते, मोठ्या बाई घरामध्ये काहीतरी मेले असं वास येत आहे, तुम्हाला येतोय का? तेव्हा ते म्हणतात, जर आला असता तर मी सांगितलं नसतं का, मला काय असा वास बीस येत नाही आहे. तुझ्या डोक्यामध्ये खरं म्हणजे तू ना त्या श्रीकलावरती सतत जळत असते ना, जळकुटेपणामुळेच तुला वास येत असेल. तेव्हा ते म्हणते, नाही ना मोठ्या बाई, असं काहीच नाही, खरंच मला वास येतोय. तेव्हा ते म्हणतात, असं काहीच नाही आहे, उगाच तुझा गैरसमज होत आहे, आणि असता तर सगळ्यांना आला असताना. तेवढ्यात तिथे धावत धावत विंजे सरकार येतात आणि म्हणायला लागतात, मोठ्या बाई तुम्हाला माहितीये का काय अनर्थ झाला आहे, वर चला, आपल्या सगळ्या डॉक्युमेंट्सला वाळवी लागली आहे. तेव्हा ते म्हणतात, काय चाललं काय घरामध्ये, एकाच्या नंतर एक गोष्ट सुरूच आहे का, पहिले चोरी झाली आता वाळवी लागते, म्हणजे तुम्हाला सुद्धा जास्त दिसायला लागते ना, आणि हिला काहीतरी वास सुटला आहे, काहीतरी भलतच सुरू आहे. तेव्हा इंदू म्हणते, चला ना मोठ्या बाई एकदा आपण बघून येऊया नेमकं झालं तरी काय आहे. तेव्हा ते म्हणतात, काय झालं नसेल, यांचा उगाच गोंधळ सुरू आहे. तेव्हा त्या म्हणायला लागतात, एक काम कर, मी ती सकाळी फाईल बनवली आहे ती आणून द्या. तेव्हा ते म्हणतात, त्या फाईलला सुद्धा वाळवी लागली आहे. हे ऐकताच मोठ्या बाई घाबरतात आणि म्हणायला लागतात, चला चला वर चला, चला बघूया काय झालं आहे. सगळे त्यांच्या मागोमाग वर जातात. तेव्हा सगळ्या फाईलला वाळवी लागलेली असते आणि सगळं कपाटामध्ये सुद्धा वाळवी लागलेली असते. हे सगळं बघितल्यानंतर इंदू म्हणायला लागते, अचानक आपल्या घरामध्ये वाळवी आली तरी कशी काय? तेवढ्यात विंजे सरकार म्हणतात, माझाही तोच प्रश्न आहे, मला सगळ्या
सगळ्यातलं सगळं कळतं. पण हे कळलं नाही, कालपर्यंत सगळ्या फायली नीट होत्या आणि आज अचानक अशी वाळवी कशी काय लागली. तेव्हा नारायणीताई म्हणायला लागतात, आई बघ ना, माझ्या सगळ्या साड्या खाल्ल्या आहेत, सगळं काही बरबाद झालं आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, हे चाललं तरी काय आहे, एक एक करून आपल्या घरामध्ये वाळवी कशी काय लागू शकते. तेवढ्यात तिथे श्रीकला येते आणि विचारते, काय झालं, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, तुला दिसत नाही का ग, बघ ना घरामध्ये वाळवी लागली आहे. तेव्हा ते म्हणते, आपल्या घरामध्ये चाललं काय आहे, एक एक करून एक एक संकट येतच आहे आणि आता वाळवी लागली. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, एक दिवसामध्ये वाळवी एवढं सगळं कसं काय खाऊ शकते, मला खरंच समजत नाही. तेव्हा श्रीकलाला आठवण येतं की काय झालं आहे. ती इकडे रत्नाला म्हणत असते, काय ग, याचा एवढा घाणेरडा वास आहे, हा जर सगळ्यांना आला तर सगळ्यांना समजेल ना की ही गोळी तिथे ठेवली आहे. तेव्हा ती म्हणते, अगं याचा वास सगळ्यांना येणार नाही. तेव्हा ती म्हणते, असं कसं काय, सगळ्यांना का बरं वास येणार नाही. तेव्हा ती म्हणते, हे काळं जादू नाही, हे एक रसायन आहे आणि ज्यामुळे दिग्रजकरांच्या घरामध्ये वाळवी लागेल, त्यांच्या भिंती पोखरल्या जातील, सगळं बर्बाद होईल. पण एक गोष्ट आठवण ठेव, याचा वास सगळ्यांना येणार नाही. तेव्हा ती म्हणते, हे तर खरंच खूप छान गोष्ट आहे. तेव्हा ती म्हणते, ही छान गोष्ट आहे, पण ही गोष्ट तुला जपून करायला लागेल, कोणाच्या हातामध्ये ही गोष्ट लागता कामा नये. तेव्हा ती म्हणते, त्या इंदूने माझ्या अंगावरती हात उचलला होता ना, मगाचा त्याचा बदला तर मी घेतल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा ती म्हणते, मग आता तुला जे पाहिजे ना ते सगळं होणार आहे आणि ते दिग्रजकर बाहेर निघून जातील. हे सगळं झाल्यानंतर श्रीकलाला खूप आनंद होत असतो. तर इकडे सगळे थोडे पॅनिक होत असतात. तेवढ्यात शकुंतला काकींचं लक्ष जातं की वरून सुद्धा माती पडत आहे. तेव्हा नारायणीताई म्हणतात, हे काय झालं, म्हणजे आता लाकडांनाही वाळवी लागली का. तेव्हा त्या म्हणायला लागतात, हो असंच वाटत आहे, म्हणजे लाकडांनाही वाळवी लागली, पूर्ण घर आपलं आता खराब होत आहे, हे सगळं घडते तरी काय. तेव्हा इंदू म्हणते, मला असं वाटते, मला जो वास येत होता तो वाळवीचा तर नव्हता ना. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, काय ग, तुला काय अख्ख्या दुनियाचं माहिती का, कसला वास आणि काय वाळवीचा काय वास असतो का. तेव्हा ती म्हणते, पण मग हे सगळं झालं कसं. तेवढ्यात शकुंतला काकी म्हणतात, म्हणजे लाकडे खाल्ली गेली आहेत, घर पूर्णपणे वाळवीने पोखरलं आहे. तेव्हा श्रीकला म्हणते, हे सगळं चाललं काय आहे आणि अचानक आपल्या घरामध्ये एवढी संकट का बरे येत आहेत, खरंच काही समजत नाही. तेवढ्यात विंजे सरकार म्हणायला लागतात, एक काम करा, तुम्ही ना रॉकेल घेऊन या, कारण की रॉकेलने वाळवी पळून जाते. लगेच श्रीकला म्हणायला लागते, थांबा थांबा, मी जाते आणि मी बघून येते. लगेच ती खाली येते आणि इतक्या जोरदार हसायला लागते ना की फायनली मला जे पाहिजे होतं ते झालं आहे. आता हे दिग्रजकरांचं घर पूर्णपणे वाळवीने पोखरून निघेल आणि तुम्हाला समजणार सुद्धा नाही घडलं तरी काय आहे. या इंदूने माझ्यावरती हात उचलला होता ना, त्याचा हा पुरता आम्ही बदला घेतला आहे. तेवढ्यात तिथे इंद्रायणी येते आणि म्हणायला लागते, काय ग, रॉकेल मिळालं का. तेव्हा ती म्हणते, ताई मिळालं नाही, सॉरी, कसं झालं, म्हणजे मी या घरामध्ये नवीन आहे ना, त्यामुळे मला माहिती नाही रॉकेल कुठे ठेवलं आहे, तुम्ही देता का मला शोधून. तेव्हा इंदू मागे जाते आणि ड्रॉवर मधून रॉकेल काढून देते. तेव्हा ती म्हणते, अच्छा इथे होतं का, चला मी घेऊन जाते. तेव्हा ती विचारते, काय ग, हे सगळं काय चाललं आहे, म्हणजे खरं सांग मला. तेव्हा ती म्हणते, ताई तुम्हाला समजते का, आपल्या घरामध्ये वाळवी लागली आहे, किती वाईट ना, रॉकेलच्या वासने वाळवी जाते, चला बघूया हे होतं का. ती लगेच पुढे जायला लागलेली असते. तेव्हा इंदू विचारते, हे सगळं तूच केलं ना. तेव्हा ती म्हणते, बरोबर आहे, तुम्ही सगळ्या गोष्टीची आळ माझ्यावरतीच पाडा, कारण की कुठे पाऊस जास्त झाला तरी श्रीकलाने केलं, कुठे काही बिघडलं श्रीकलाने केलं. तेव्हा ती म्हणते, तसं नाही, मला खरं खरं सांग, हे सगळं तूच केलं आहेस ना, कारण की मला तो वास येत आहे. तेव्हा तिला आठवण येतं की रत्नाने सांगितलं होतं, जी शक्ती या शक्तीला सामोरे जाऊ शकेल ना, तिलाच त्याचा वास येईल. तेव्हा ती घाबरते आणि म्हणायला लागते, तुम्हाला घरामध्ये वास येतोय का, खरंच हे सगळं होते का. तेव्हा ती विचारते, तुलाही घरामध्ये वास येतोय ना. तेव्हा ती म्हणते, नाही हो, असं काहीच नाही आहे. इंदू तिचा हात पकडते आणि म्हणायला लागते, मला खरं खरं सांग. तेवढ्यात वरून आवाज येतो, श्रीकला तू रॉकेल आणते ना. तेव्हा ती म्हणते, हो हो वंच, मी घेऊन येते. तेवढ्यात ती इंदूच्या जवळ जाते आणि म्हणते, हो मला घरामध्ये वास येत आहे आणि इंद्रायणी ताई तुम्हाला माहितीये का, हे सगळं मीच केलं आहे. आता तुम्ही सांगा ना, घरात लागलेल्या वाळवीला तुम्ही कसं काय बाहेर काढणार आहे, याचा विचार करा, कारण की हे दिग्रजकरांचं पूर्ण घर आहे ना, हे तर आता पोखरून जाणार आहे. हे ऐकल्यानंतर इंदूला टेन्शन आलेलं असतं, पण श्रीकला हसत खेळत तिथून निघून जाते. इंदू विचार करते, आता मी काय करू, हे सगळं श्रीकलानेच केलं आहे. दुसरीकडे मोठ्या बाई खूप पॅनिक झालेले असतात. तेवढ्यात तिथे
अधोक्षज आणि व्यंकू महाराज सुद्धा येतात. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात, बघा बघा घरामध्ये काय झालं आहे, अख्ख्या घराची नासाडी झाली आहे, पूर्ण घराला वाळवी लागली, सगळे डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी खराब झाल्या आहेत. तेव्हा व्यंकू महाराज म्हणायला लागतात, अचानक कसं काय झालं, आपलं घर तर एवढं जुनं आहे, एवढ्या वर्षात कधीच हे सगळं घडलं नव्हतं आणि अचानक एकाच्या नंतर एक संकट आपल्या घरावरती का बरे येत आहेत. तेव्हा मोठ्या बाईंना बघून इकडे अधोक्षज म्हणायला लागतो, आई काय आहे तुझं, प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही वेगळं बोलू नको. तेव्हा ते म्हणतात, अरे हे सगळं तर ठीक आहे, पण मला बाकीच्या गोष्टी बघायला पाहिजेत ना, की काय झालं की नाही. अधोक्षज म्हणायला लागतो, मी एक काम करू का, मी पेस्ट कंट्रोल बोलू का, म्हणजे सगळ्या गोष्टी सोप्या होतील. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, ते तर ठीक आहे, तू ते बोलूनच घे, पण बाकी सगळंही आपल्याला बघायला लागेल. सगळे थोडे पॅनिक झालेले असतात. तेव्हा व्यंकू महाराज म्हणायला लागतात, आता अख्ख्या घराला वाळवी लागली आहे, मला काळजी वाटत आहे. आपल्या बाबांची पोथी होती, तिला तर वाळवी लागली नसेल ना. तेवढ्यात मोठ्याबाई म्हणतात, माझ्या रूमचं काय असेल, तिथे काही नुकसान तर झालं नसेल ना. सगळे एक एक करून त्या रूम मधून बाहेर जायला लागलेले असतात. इकडे विंजय सरकार सुद्धा नारायणीताईला धीर देत असतात. तेवढ्यात ती वाळवी बघण्यासाठी श्रीकला तिथे जाते आणि म्हणते, रत्नाने जे काम केलं आहे ना, ते खरंच खूप भारी झालं आहे आणि याचे परिणाम तर खूप छान सुद्धा दिसत आहे. तिला खूप आनंद झालेला असतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, इंदू इकडे घरामध्ये शोधाशोध करत असते की तो वास नेमका येतो तरी कुठून. तिला तेवढ्यात ती गोळी सापडते आणि इंदू ती गोळी जशी हातात घेते तसं तिला विचित्र आणि उलटीसारखं व्हायला लागतं. ती अक्षरशः तोंडावरती पदर लावते आणि म्हणायला लागते, श्रीकला हीच ती गोळी आहे ना ज्यामुळे घरभर वास सुटला आहे आणि वाळवी लागली आहे. ती लगेच ती गोळी फेकायला बाहेर जात असते. तेवढ्यात तिला श्रीकला मिळते आणि ती लगेच श्रीकलाला तिथल्या तिथे हाताला रोखते आणि म्हणते, काय ग, हे सगळं तूच केलं आहेस ना, ती काळी गोळी तूच घरात ठेवली होती ना. हे ऐकताच श्रीकलाच्या चेहऱ्याचा रंग उडून गेलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता इंदूने तर श्रीकलाला पकडला.